इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा जीसीसी टीबीसीचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। जीसीसी टीबीसी इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। सामाजिक वनीकरण विभागाने लक्ष्मी टेकडी नजीक 5 ते 6 कोटी रुपये खर्चून 58 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने कागलची ओळख राज्यात निर्माण व्हावी म्हणून स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान अखेर कागल नगरपालिकेकडे एकतर्फी हस्तांतरित करण्यात आलं। अनेक वेळा विनंती, लेखी मागणी तसेच मंत्रालयातील झालेल्या बैठकीत ठरवून देखील पालिकेने हे उद्यान ताब्यात घेण्यास नकार दिला। अखेर सामाजिक वनीकरण विभागाने सगळ्या साहित्याचा पंचनामा करून उद्यानातील सर्व इमारती आणि प्रवेशद्वारांना सील ठोकत 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारी पंचांच्या उपस्थितीत ताबा एकतर्फी नगरपालिकेकडे हस्तांतरित केला। उद्यानाची देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक वनीकरण विभागाला शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही। उद्यान विकसित करून ते पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार होतं, पण पालिकेने नोटिशीला कोणतेही उत्तर देणं टाळलं। उद्यानात काही पेचप्रसंग उद्भवल्यास सामाजिक वनीकरण विभाग जबाबदार राहणार नाही अशी सूचना देखील देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी उद्यानातील साहित्य चोरीलं जात असल्याचं वन विभागानं पालिकेला कळवलं होतं। ताबा झाला, पण पालिकेने त्याचा ताबा घेतला नाही, त्यामुळे 5 ते 6 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले उद्यान सध्या तरी बेवारस आहे। सामाजिक वनीकरण विभागानं उद्यान विकसित करून ते पालिकेकडे हस्तांतरित करून देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे हस्तांतरित करायचं असल्यानं अनेक वेळा मुख्याधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आले। उद्यान ताब्यात देण्याची तारीखही ठरवण्यात आली होती, पण त्यावेळी पालिका कर्मचारी अथवा पालिकेचे अधिकारी इकडे फिरकले सुद्धा नाहीत। त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागानं अखेर सरकारी पंचांच्या उपस्थितीत उद्यान एकतर्फी हस्तांतरित करावं लागलं। जनतेसाठी हे उद्यान कधी खुलं होणार असा प्रश्न आता कागल आणि परिसरातून व्यक्त केला जातोय। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।